ग्राउंड क्रमांक 1 मध्ये चालू असलेला सामना जनमन मिरचोली त्यांच्या पीछे असलेले उकरोल संघ ग्राउंड क्रमांक 1 वरती शेलू आणि जे मला रावसाहेब दोन्ही संघांनी गेटवर यावे रील्सर गेटवर जी पब्लिक आहे त्यांनी थोडीशी साईड द्यायचे मान्यवर व बाकी पाहुणे मंडळी जिथून येतात तर थोडीशी जागा जिथून मोकळी करायची आपल्यासाठी इथे बसण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे. गेट समोरील पब्लिक आहे आपण गेट खाली करा आसनाची व्यवस्था आहे आपण बसून घ्यावे. तिघड संघ आपला प्रतिनिधी कुठे असतो त्याने व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती हाफडाव झालेला आहे. यापुढील होणारा सामना शेलू आणि जयमला रावसारे मानव दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. शेवटचा पुकार असेल आपल्याला. तिघड संघाचा प्रतिनिधी कुठे असतो आणि स्वयंसेवकांशी इथे संपर्क साधायचा व्यासपीठावर.
हॅलो, गेट समोरील पब्लिक जरा पाहुणे, आपण गेट खाली करायचं आहे. गेट समोरील पब्लिक, गेट समोरील पब्लिक पाहुणे आलेले आहेत, आपण गेट खाली करा. नवकुमार स्पोर्ट क्लब मुद्रे संघाचं प्रतिनिधित्व कुठे असेल त्यांनी इथे स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नवकुमार स्पोर्ट क्लब मुद्रे. ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू सामना संपल्याच्या नंतर शेलू विपक्षी असेल जयमाला रावसारे मानवले. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम पुकार खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. हॅलो, गेट समोरील पब्लिक जरा बाजूला व्हा, गेट खाली करा. पाहुणे आलेले आहेत, गेट खाली करा जरा. गेट समोरील पब्लिक. नवकुमार स्पोर्ट क्लब मुद्रे संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुविधा हॉस्पिटलचे सर्व सन्माननीय डॉक्टर राकेश दादा पाटील साहेब, त्यांच्या समवेत रवींद्र गर्जे साहेब आणि भूषण कोठावले साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू सामना संपल्याच्या नंतर जयमाला रावसारे मानवली त्यांच्या विपक्षाचे शेलू संघ दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयारीत राहायचं आहे. आणि ग्राउंड क्रमांक 1 वरती चालू सामना संपल्याच्या नंतर नवकुमार स्पोर्ट क्लब मुद्रे संघ, चला आपला प्रतिनिधी कोण असेल आणि स्टेजशी संपर्क साधा. आपण आलेची उपस्थिती दाखवायची. दोस्ती ग्रुप नेरळ कर्जत यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. दोस्ती ग्रुपचे सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. पेशीर संघ
आपला एक प्रतिनिधित्व कोण असेल त्याला इथे व्यासपीठावर पाठवायचं आहे. आकाश कोंडीकर, चला पोशीर संघाचं एक कोणीतरी प्रतिनिधित्व इथं समालोचक कक्षाजवळ यायचं, इथे व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मनसे तालुका अध्यक्ष प्रवीण दादा राणे, मनीष राणे, करण शिंगटे साहेबांना विनंती आहे की आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळातर्फे आपले सरचे स्वागत. संबंधदाता जामघरे, रेल्वे कर्मचारी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तसंच त्यांचं जय मल्हार अवसरे वानिवली मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन असेल. त्यांनी देखील इथे व्यासपीठावर यायचं आहे. अनिलजी जामघरे यांनी देखील इथे व्यासपीठावरती यायचं आहे. आपले देखील मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन असेल. नवकुमार स्पोर्ट क्लब मुद्रे, आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपला प्रतिनिधित्व एक व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे. चला ग्राउंड क्रमांक 2 वरती सामना संपलेला आहे. शेलू आणि जेमला अवसर दोन्ही संघांनी ग्राउंड क्रमांक 2 चा दावा घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती सामना झाला. सुतारपाडा विपक्ष लवालवाडी नेरल. या सामन्यामध्ये सुतारपाडा संघ 5 गुणांनी विजय झाला. मनीषजी राणे आणि प्रवीणजी राणे यांचं मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन स्वागत करण्यात येत आहे. चला शेलू संघ आणि अवसरी संघ, चला दोन्ही संघांनी ग्राउंड क्रमांक 2 चा दावा घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती शेलू संघ आणि अवसरी संघ, चला दोन्ही संघांनी ग्राउंड क्रमांक 2 चा दावा घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती चालू सामना असल्यानंतर पुढील होणारा सामना असेल तो
नवकुमार स्पोर्ट क्लब मोत्रे आपल्याला शेवटचा प्रकार असता आपलं प्रतिनिधित्व स्टेजशी संपर्क साधायचा आहे. ग्राउंड क्रमांक 1 चा चालू सामना संपल्याच्या नंतर त्यापुढे होणारा सामना महालक्ष्मी वेनगाव आणि मोयली संघ खेळण्याच्या दृष्टिकोनाने आपला शेवटचा पुकार असेल. आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. शेलू संघ चला आपला प्रतिस्पर्धी संघ जयमल्हार अवसारे मानवली तयार आहे. आपण देखील आपला संघ घेऊन यायचा आहे. मित्रांनो वेळेला प्रतिसाद द्या. आपल्याला 12 वाजेच्या आत सामने ओळखायचे आहेत. शेलू संघ महालक्ष्मी वेनगाव आणि मोयली संघ चालू सामना संपल्याच्या नंतर ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा आपण घ्यायचा आहे. शेलू संघ चला आपल्याला वारंवार पुकार येतो मित्रांनो. आपली उपस्थिती दाखवायची. या ठिकाणी आपला समोरील प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. शेलू संघ आपला प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 2 वर उपस्थित. मित्रांनो वेलेचं भान ठेवा आणि आपला संघ उपस्थित करा ग्राउंड क्रमांक 2 वरती. कुठल्याही प्रकारचा वेल घालू नका. आणि चालू सामना ग्राउंड क्रमांक 1 वरती उकरोल आणि मिरचोली हा सामना संपल्याच्या नंतर महालक्ष्मी वेनगाव आणि मोयली संघ आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. तर शेलू संघ देखील उपस्थित झालेला आहे. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही संघ तिथे उपस्थित आहे. शेलू आणि जयमल्हार अवसारे मानिवली संघ.
ग्राउंड क्रमांक 1 वरती चालू सामना संपल्याच्या नंतर महालक्ष्मी वेणगाव आणि मोहिली संघ दोन्ही संघांनी तिथे उपस्थित राहायचं आहे. शेवटचा आणि अंतिम लास्ट पुकार असेल. आणि चालू सामना संपल्याच्या ग्राउंड क्रमांक 2 वरती कोशीर आणि टाकवे संघ दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. चालू असलेल्या सामन्यामध्ये ग्राउंड क्रमांक 1 वरती उकरूल आणि मिरचोली या संघामध्ये जी आता जी पकड झाली त्या खेळाडूला सुविधा हॉस्पिटलचे डॉक्टर राकेश पाटील यांच्या हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना झाल्याच्या नंतर त्यांनी घेऊन जायचं. ग्राउंड क्रमांक 1 वरती आता जो सामना झाला मिरचोली वर्सेस उकरोल या संघामध्ये उकरोल हा संघ 2 गुणांनी विजय झालेला आहे. उकरोल संघाचे हार्दिक अभिनंदन असेल. आणि उकरोल संघाचा जो खेळाडू आहे आता ज्याने सुपर टॅकल केला त्याला डॉक्टर राकेश पाटील सुविधा हॉस्पिटलचे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी घेऊन जायचं आहे ते स्टेजवर येऊन. साई हॉस्पिटलचे मालक माननीय श्री डॉक्टर भगवानजी कराळे यांचं देखील इथे व्यासपीठावर आगमन होत आहे. जे मला रावसर मानवली मंडळातर्फे त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. तसेच संतोष दादा भोईर यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन असेल. ग्राउंड क्रमांक 1 वरती सामना संपला. आता तिथे मोर्या महालक्ष्मी वेणगाव आणि त्यांच्या विपक्षाचा मोहिली संघ शेवटचा आणि अंतिम पुकार दोन्ही संघ उपस्थित राहायचे ग्राउंड क्रमांक 1 वरती. डॉक्टर राकेश पाटील सर यांना मी विनंती करतो आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. ज्या खेळाडूने आता सुपर टॅकल केले डॉक्टर राकेश पाटील आपल्या हस्ते आपण पारितोषिक द्यायचं आहे. आता मिरचोली आणि